हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे बघा साखर चौथ, म्हणजे साखरेपासून मोदक बनवायची चतुर्दशी. अनंत चतुर्थीच्या नंतरची जी चतुर्दशी, अनंत चतुर्थी जशी आपलं विसर्जन होतं बाप्पाचं, त्याच्यानंतर जी संकष्टी चतुर्थी येते त्याला साखर चौथ असं म्हणतात. ते शक्यतो रायगड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात सेलिब्रेट केली जाते, किंवा आगरी समाजात हा जास्त प्रमाणे सेलिब्रेट करणारा सण आहे. काय असतं की या दिवशी साखरेचे मोदक केले जातात, आणि गणपती ज्यांना भाद्रपदामध्ये एक गाव एक घर गणपती असतो आणि अशा लोकांना आणायची इच्छा असते, तर आजच्या दिवशी गणपती आणला जातो. किंवा ज्यांना काही कारणास्तव गणपतीचं पूजन करता आलं नसेल, तर आजच्या दिवशी गणपती आणून मग तो 1.5 दिवस 2.5 दिवस किंवा 5 दिवस गणपती बसवण्याची प्रथा काही ठिकाणी ही प्रचलित आहे. ही शक्यतो प्रथा जास्त करून रायगड जिल्ह्यामध्ये प्रचलित आहे. तर अशी होती साखर चौथची एक छोटीशी कहाणी. आणि असं म्हणतात की चंद्राला जो श्राप दिलेला असतो, त्याचा उशाप म्हणून गणपतीने त्याला वरदान दिलेलं असतं की आजच्या दिवशी जे तुझा चेहरा बघूनच जे उपवास सोडतील त्यांचा तो उपवास फलद्रूप होईल. तर अशी छोटीशी जी कहाणी होती ती मला माहीत होती, जी तुमच्यावर शेअर केली. तर म्हटलं संकष्टीचं निमित्त साधून मी पण आज तुमच्यावर एक रेसिपी शेअर करते, आणि ती आहे गुलकंद मोदक. ॲक्च्युली मला गणपतीमध्ये करायचे होते, किती दिवस मी ते प्रयत्न करत होते, पण म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी आपण कितीही केलं तरी देवाच्या मनात पण असावं लागतं. त्यावेळी मला ते शक्य नाही झालं, आणि आज माझ्या मनातही नव्हतं, पण आज म्हणतात ना अचानक साखर चौथ आहे, म्हटलं चला साखरेचे मोदक करूया. आणि अचानक डोक्यात क्लिक झालं की चला मला कधीपासून गुलकंद मोदक करायचेच होते, तर म्हटलं चला आज करूया. तर याच्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही आपल्याला. खोवलेलं खोबरं लागतं ओल्या नारळाचं, त्याच्यानंतर रोज सिरप घेतलं आहे मी इथे, आणि 2 चमचे साखर घेतली. आता साखर ही तुमच्या ऐच्छिक आहे, कारण का गुलकंद आणि रोज सिरपमध्ये ऑलरेडी साखर असते. तर आज साखरेचे मोदक करायचे होते, पण म्हटलं नुसते साखरेचे मोदक बघा खायला पण तेवढेसे आवडत नाही जेवढे आपल्याला गुळाचे आवडतात. म्हटलं चला त्याला काहीतरी ट्विस्ट करूया, म्हणून म्हटलं चला रोज सिरपचे करून बघूया. आणि खरंच सांगते छान झाले होते गुलकंद मोदक. तर त्याच्यासाठी बघा परत आपण जसं आपण गुळ खोबरं करतो ना, त्याचप्रमाणे खोबरं तूप घ्यायचे कढईमध्ये, त्यात खोबरं घालायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे आपलं रोज सिरप घालायचं आहे, आणि 2 मोठे चमचे साखर घालायची. आता ही साखर ऐच्छिक आहे, ज्यांना जेवढं गोड हवं असेल तसं. आणि नंतर आपण त्याचं गुळ खोबरं ज्याप्रमाणे करतो ना त्याचप्रमाणे त्याचं सारण करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा वरच्या पारीसाठी पाणी तापत ठेवलं होतं, त्याच्यात थोडंसं तूप. बरेच जणांना बऱ्याच जणांचं असं होतं की पाकळ्या फाटतात मोदकाच्या. त्याचं कारण असं असतं की जेव्हा तुम्ही उकड घेता ना, त्याच्यामध्ये जे तूप जे घालता ना, ते जर तुमचं जर अतिप्रमाणात झालं किंवा त्याचं प्रमाण जर बिघडलं ना, तरी तुमच्या मोदकाच्या पाऱ्या ज्या असतात ना, ते फाटण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो तूप जरासंच घाला, अगदीच नाही घातलात ना तरी चालेल. तुम्ही पीठ मळताना जर तूप लावून पीठ मळलं ना, तर ते पिठाला चकाकी पण छान येते आणि त्या पारी फाटत नाही. ती एक छोटीशी टीप होती तुमच्यासाठी की पारी का फाटते मोदकाची ते सांगण्यासाठी. तर इथे बघा पाणी उकळलं छान, त्याच्यामध्ये पण मी रोज सिरप टाकला आहे, कारण मला इथे कोणताही आर्टिफिशियल कलर वापरायचा नव्हता. तर म्हटलं जो नॅचरल कलर असतो ना त्यानेच मला मोदक करायचे होते, म्हणून मग मी याच्यामध्ये पण 2 चमचे आपलं रोज सिरप जे होतं ना तेच वापरलं आहे. आणि पीठ असं छान बघा भागवून घेतलं आहे. आणि मोदकाचं पीठ आहे ना नेहमी लक्षात ठेवा, उकळत्या पाण्यामध्ये घालायचं, आणि मग ते पूर्ण मिक्स झालं ना की मग गॅस बंद करून 1-2 मिनटासाठी वाफेवर ठेवायचं. जास्त वेळ पण वाफेवर ठेवायचं नाही, की जेणेकरून मग ते नंतर खूप मळावं लागतं. आणि नेहमी एक लक्षात ठेवा, मोदक ज्यावेळी पण तुम्ही करता ना त्याच्या आधी ते पीठ छान मळून घेणं गरजेचं आहे. आता गरम गरम पीठ मळायला बऱ्याच जणांना जमत नाही, तर काय करायचं, तर आपलं जे एखादं ग्लास असतं ना पाण्याचं, ते थोडंसं त्याला पाण्याचा हात लावायचा खालच्या साईडने, बुडाच्या साईडने, आणि मग त्याने ते असं पीठ घोटून घ्यायचं असतं. आणि काय होतं की आतमध्ये जर कुठले पिठाचे खडे वगैरे असतील ना, तर तेही व्यवस्थित मिक्स होऊन जातात, आणि पीठ पण छान मळायला भरतं. आणि गरम गरम पीठ मळायला आपल्याला त्रास होत असतो हाताला, पण हात भाजतात. तर ही ट्रिक जर तुम्ही वापरली ना, तर गरम गरम पीठही छान थंड होऊन आपल्याला मळताना पण त्रास होत नाही त्याचा, आणि छान मळलं जातं. तर अशा प्रकारे बघा पीठ छान मळून झालेलं आहे. तर आता आपण इथे सारण भरणार आहे. सारण पण बघा 2 प्रकारे भरायचं आहे, तुम्हाला मी दाखवते. तर पहिलं बघा जेव्हा पण आपण मोदक करायला घेणार तर पिठाचा गोळा ना छान मळून घ्यायचं आहे, आणि हातावरतीच काय बरेच जण लाटूनही करतात, पण मला हे अशा पद्धतीने मोदक वळायला जरा म्हणजे म्हणतात सोयीस्कर पडतं. लाटून वळायला गेलं तर ती पाती मोठी होते, आणि मग तेवढे त्याला कळ्या पाडायला लागतात. पण मला अशा पद्धतीने करायला मला तर हे सोपं वाटते ही पद्धत. तुम्हाला जी सोपी वाटेल पद्धत त्याप्रमाणे करायचं आहे. बघा इथे प्रथम आपण काय करायचं की सारण थोडं घ्यायचं, आणि मग सारणाच्या मधोमध असं ना थोडासा खड्डा पाडून घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये आपण मग गुलकंद घालायचं आहे. आता काही जणांना अशा पद्धतीने करता कदाचित येणार नाही, कारण जर पहिल्यांदा जर कोण करत असेल ना, तर अशा पद्धतीत करायला थोडं
म्हणतात ना एकदम जर सराव असेल ना तर तुम्ही परफेक्ट करू शकता, पण जर सराव नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे सारण भरून मोदक मळायला कदाचित थोडासा त्रास होईल. म्हणून मी तुम्हाला इथे दुसरी पद्धत एक दाखवते की जे आधी आपण सारणाचा गोळा करून घेणार आहे आतमध्ये गुलकंद टाकून. तर ही पहिली पद्धत आहे ज्याच्यामध्ये बघा सारण आपण भरलंय आणि त्याच्या मधोमध खड्डा पाडून आपण गुलकंद भरलाय. कारण अशा प्रकारे जर तुम्ही केलात ना मोदक तर त्याची जी चव असते ना ती फिलिंग एक वेगळीच लागते. आणि माझ्या मुलीचं म्हणणं असं होतं की मम्मी गुलकंदचे मोदक करते तर गुलाबाची पाकळी, म्हणून म्हटलं त्यांना एक पाकळीचं एक स्वरूप द्यावं. म्हणून म्हटलं मग त्याला त्याच मोदकाला बघा मी फुलांचा आकार दिला. अगदी सोपं आहे. जे तुम्ही पाकळ्या ज्या करता त्या पाकळ्यांच्या बरोबर खालच्या साईडला थोडंसं प्रेस करून तुम्ही तो आकार द्यायचा आहे. असं तुम्ही पारिजातकाच्या फुलांचं पण करू शकता. म्हणतात ना एक थोडं आपली कल्पकता वापरायची आणि थोडंसं आपण तिथे म्हणतात ना एक आवड असेल ना तर या गोष्टी तुम्हाला सहज शक्य होतात. तर बघा छान असे गुलाबाचं म्हणतात एक गुलाब पण असं दिसलं पाहिजे होतं, त्या हिशोबाने बघा असे मोदक केले. आणि दुसरी पद्धत अशी आहे की सारण आपण हातावर घ्यायचं आहे, त्याला मधोमध खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये गुळ खोबरं म्हणजे आपलं गुलकंद भरायचं आणि मग तो गुळ खोबऱ्याचा जो हे आहे ना ते पूर्ण असं गोल करून एखादा लाडू वळून ठेवायचा. म्हणजे ज्यांना सारण भरता वेळी जर तुम्हाला गुलकंद भरता येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पण गुलकंदाचे गोळे करून ठेवून आणि नंतर सारण भरून पण मोदक वळू शकतात. तेही तुम्हाला खूप इझी जाईल. तर अशा प्रकारे बघा छान आज गुलकंद मोदकाचा नैवेद्य बाप्पाला दाखवला. आज साखरेचे मोदक करायचे होते तर त्यानिमित्ताने मी हे मोदक केले. तर कसे वाटले हे मोदक मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच बनवून बघा, अप्रतिम लागतात चवीला. म्हणतात ना कधीतरी थोडंसं काहीतरी वेगळं आपल्याला पण चवीचं वेगळं लागत असतं आणि एक म्हटलं बाप्पाचा एक नैवेद्य पण छान होऊन जातो. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता हे मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही समजेल की माझे व्हिडिओ कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या देशातून बघितले जातात. चला तर मग बाय. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना बाय.